हॅलो नमस्कार फ्रेंड्स, आज मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आले आहे स्वीट पोटॅटोची रेसिपी. त्यालाच आपण मराठीमध्ये रताळेसुद्धा म्हणतो. तर ह्याची मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे रताळ्याची खीर. तर यासाठी आपण घेतले आहेत पहिले रताळे. ह्याला आपण स्वच्छ धुवून बारीक बारीक असं कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण घेतलं आहे दूध, थोडंसं तूप, थोडीशी साखर आणि थोडेसे काजू बदाम. तर चला आपण पहिले रताळूंना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि त्याला छोटे छोटे बारीक कापामध्ये कापून घेऊयात. तर अशा रीतीने आपण ह्याला छान असं बारीक बारीक आकारामध्ये कट करून घेतलं आहे. तर आपले स्वीट पोटॅटोज हे छान असे कापून झाले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम मीडियम साईजमध्ये मी कापून घेतले आहेत. तर आता आपण त्याच्या रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण 1 चम्मच फुल भरून असं तूप हे कढईमध्ये टाकूया. अजून थोडंसं घेऊया. तूप व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे कट केलेले जे आपण स्वीट पोटॅटोज आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून देऊयात. आणि याला छान असं फ्राय करून घेऊयात. याला एकदम असं छान रीतीने आपण फ्राय होऊ देऊयात. तर आपले हे स्वीट पोटॅटो छान असे फ्राय झाले आहेत. तर आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध. हे फुल क्रीम दूध यूज केले आहे मी ह्याच्यामध्ये. आणि याला मस्त एकत्र करून घेऊयात. याला एक उकळी येऊ देऊयात आपण. तर चला उकळी आली आहे. तर आता तुपाचा एकदम असा खमंग असा वास येतोय. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर. साधारणतः 1 फुल आपलं चम्मच भरून आहे. त्यानंतर ह्यात मी टाकणार आहे काजू बदाम. थोडेसेच टाकले कारण की थोडे मी नंतर त्याला वरतून गार्निशिंगला ठेवणार आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे केसराचे 2-3 दाणे, जेणेकरून आपली जी ही रताळ्याची खीर आहे ती खूप जास्त छान बनेल अजून. आणि त्याला एकदम छान असा कलर सुद्धा येईल. आणि याला आपण व्यवस्थित असं हलवून घेऊयात. हलवून झालं आहे याला. तर आता आपण याला गॅसच्या कमी फ्लेमवरती ठेवून ह्याला आपण होऊ देऊयात. तर चला आपल्या साजूक तुपातली रताळ्याची खीर ही रेडी झाली आहे. आणि वरतून आपण त्याला काजू बदामने गार्निश केला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा. त्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकतात. आणि मेन म्हणजे मला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात प्रथम तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आपण ही खीर एन्जॉय